सर नमस्कार. लाडके बहिणो, 23वा हप्ता मे महिना या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट. अनेक महिलांचे कॉल आहे, सर पैसे कधी जमा होतील, जी आर आलेला आहे, काल येणार होते म्हटले होते. ताईंनो काळजी करू नका, पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. सरकारने मंजूर केलेत, महिला बाल कल्याण खात्याकडे ते आलेले आहेत. सुट्टी असल्यामुळे तुमच्या खात्यात पैशाचं वितरण करण्यात आलेलं नाहीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या 23व्या हप्त्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्ही वाट बघताय, तोच हप्ता लाभार्थी महिलांसाठी थेट बँक ट्रान्सफर माहिती आणि नियम तुम्हाला इथं सांगितलेला आहे. तुमचे पैसे बँकेत कधी जमा होणार आहेत? 16 जून 17 जून दिले का? सोमवार 15 जून 2026 वाटप सुरुवातीच्या दिवस म्हणजे 15 जूनला उद्याच्याला तुमचं सुरुवातीला वाटप होईल. ज्या महिला राहतील, ज्यांना मिळाले नसतील, त्यांना 16 जून आणि 17 जून पर्यंत या पैशाचं वितरण केलं जाणार आहे. पुढील टप्प्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे असं सांगितलेलं आहे. 15, 16 आणि 17 जून दरम्यान सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचं काम चालू असेल. त्यासोबत तुम्हाला किती रक्कम मिळेल असं सांगितलंय. 4500चा आकडा सुद्धा तुम्हाला इथे दिसतोय. त्यानंतर इकडे 1500 रुपयाचा सुद्धा दिसतोय. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आधीच मिळाले आहेत, अशा ज्या महिला असतील त्यांना फक्त 1500 रुपये मिळतील. मिळण्याची शक्यता एक्सपेक्टेड दिलंय. ई केवायसीच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळं ज्या महिलांना मागील पैसे मिळाले नाहीत त्यांना थकीत रकमेचं हप्ता मिळेल. थकीत रक्कम म्हणजे मार्च एप्रिलचे 3000 आणि आता मेचे 1500, असे 4500 त्यांना मिळतील. 23व्या हप्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि कुटुंबाचं नियम. कागदपत्राची नाही, पण नेमकं पात्र कुठल्या महिला, ज्या महिलांना हा 23वा हप्ता येईल त्यामध्ये तुमचं ई केवायसी बँक खात्याशी अपडेट असणं अनिवार्य आहे. असेल तरच पैसे जमा होतील. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले असावेत तरच तुम्हाला पैसे मिळतील. त्यानंतर कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल आहे आणि त्याच्यामध्ये एकाच घरातील एकाच रेशन कार्डवर जास्तीत जास्त 2 महिला या योजनेचा लाभ घेत असतील तरच तुम्हाला हा 23वा हप्ता मे महिन्याचा मिळणार आहे. हे आर्थिक आणि मालमत्ता निकष लक्षात ठेवा म्हणून सांगितलंय. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ज्यांचं 2.5 लाख रुपये आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्याच्या आत आहे, त्यांना 23वा हप्ता मिळणार आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरणारा नसेल तरच त्यांना मिळणार आहे. महिलांच्या कुटुंबाच्या नावावर कोणतंही 4 चाकी वाहन नसेल तरच तुम्हाला हा 23वा हप्ता मिळणार आहे. तुमच्या त्वरित चेकलिस्ट जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा, तारीख आहे 15, 16 आणि 17 जून. रक्कम तुम्हाला मिळणार आहे 1500 रुपये नेहमी. ज्यांना नियमित रेग्युलर पैसे आजपर्यंत मिळतात त्यांना. ज्यांना काही टेक्निकल इश्यू त्यांच्या बँकेचा होता, सरकारचा होता, त्याच्यामुळे मार्च एप्रिलचे पैसे नव्हते आले, अशा ज्या कुठल्या महिला होत्या किंवा ई केवायसीचा काही प्रॉब्लेम आहे, नंतर त्यांची ई केवायसी अपडेट झालेली आहे, अशा महिलांना 4500 रुपये थकीत हप्त्यासह त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ई केवायसी पूर्ण अपडेट आहे का लक्षात ठेवा, तरच तुम्हाला पैसे मिळतील. त्यानंतर उत्पन्न 2.5 लाखाच्या आत किंवा इन्कम टॅक्स भरणारं कोणी नाही ना तर पैसे मिळतील. रेशन कार्ड पिवळं केशरी असेल पण घरामध्ये 2च महिला लाभ घेत असतील तर याच्यामुळे सुद्धा अनेक महिला आहेत, ज्या महिलांना, ज्या 80 लाख महिला आहेत त्याच्यामध्ये ह्या महिला सगळ्यात जास्त आहेत की रेशन कार्ड पिवळा आहे, रेशन कार्ड केशरी रंगाचा आहे, परंतु घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. या खूप साऱ्या महिला आहेत, त्याच्यामुळे त्यांना पैसे आले नाहीयेत. वरील सर्व अटी पूर्ण असल्यास तुमचा 23वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात नक्कीच जमा होईल असं सांगितलेलं आहे. आता लक्षात ठेवायची एक गोष्ट की 23वा जो हप्ता आहे तो कोणकोणत्या महिलांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. नंबर 1 बघा, तुम्ही जर पाहिलं असेल हा 23वा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे तर 15 तारखेपासून जमा होणार आहे. तारीख 15 म्हणजे उद्या सोमवार पासून मंगळवार आणि बुधवार अशा 3 दिवस तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयेच मिळणार आहेत. अनेक जणांच्या कमेंट आहेत की सर 2100 रुपये हे सरकार कधीपर्यंत देणार आहे. अजून 2100 रुपयासाठी नवीन सरकारला GR काढावं लागणार आहे, परंतु सध्याच्याला अजून तरी 2026 पर्यंत तुम्हाला 1500 रुपये मिळतील. नंतरचा विषय नंतर, पण सध्या तो तुम्हाला हा हप्ता 1500 जमा होणार आहे. उद्यापासून तुमच्या खात्यात येतील. ज्या महिलांना उद्या नसतील आली तर 16 तारखेला, 16 जूनला आणि त्या महिलांना 17 तारखेला पैसे जमा होतील. हा व्हिडिओ अनेक महिला आहेत ज्यांना माहिती नाहीये किंवा आहे पण वाट बघतायत पैशाचे कधीपर्यंत जमा होतील, तर तुमच्या खात्यात पैसे हे सोमवार पासून जमा होतील. सोमवार 15 जून 2026 वाटप सुरुवातीचा दिवस आहे. त्यामुळे सरासरी एक साधारणतः जेवढ्या 1,66,00,000 महिला भगिनी आहेत त्यातल्या अर्ध्या महिलांना मिळू शकतात, मग राहिलेल्या 16 आणि 17 पर्यंत. ठीक आहे, थांबतो.
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी प्रवेशिका नावाचं पद आहे. तुम्ही महिला असाल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे तुमचं BA झालं असेल, BCom झालं असेल किंवा BSc झालं असेल, तर एनी कुठलंही ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. 4000 जागा या अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी प्रवेशिका हे पद आहे याच्या येणार आहेत. तर त्याचा संपूर्ण सिलेबस, त्याची टेस्ट सिरीज, त्याचं संपूर्ण बॅच आपली सुरू झालेली आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हा नंबर असतो, त्या नंबरला संपर्क करा. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ. ठीक आहे, थांबतो.